ह्यांच्या दोघांचा ताळमूळ नाही. हे दोघं एकाला हे त्यांच्यावर लुटते, ह्याने त्यांच्यावर लुटते. आणि लाईनमॅनला सांगितलं, लाईनमॅन म्हणते अधिकाऱ्याला. म्हणजे ह्यांच्यामध्ये येत नाही, एकीच नाही. नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय धर्माबाद शहरामध्ये, धर्माबाद तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये थोडासा वारा आला, पाऊस आला की रात्र लाईट बंद करण्यात येते. त्या ठिकाणी धर्माबाद शहरातील शेतकरी, नागरिक, युवा, व्यापारी वर्ग सर्व आज या महावितरण प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महावितरण ऑफिसवर धडकले आहेत. आपण पाहू शकतो या ठिकाणी शेकडो सर्व नागरिक या ठिकाणी लाईट का वारंवार जात आहे आणि तासनतास लाईट येत नाही यासाठी आज या महावितरण कंपनीला जाब विचारण्यासाठी धर्माबाद शहरातील व ग्रामीण भागातील शेकडो बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घ्या की लाईट सतत का जात आहे. आज या प्रशासनाला आपण जाब विचारण्यासाठी वेद न्यूज मराठी चॅनलच्या माध्यमातून त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेत आहोत. धन्यवाद. फक्त एक हे दोन्ही जे आहे ह्यांच्या दोघांचा ताळमूळ नाही. हे दोघं एकाला हे त्यांच्यावर लुटते, ह्याने त्यांच्यावर लुटते. आणि लाईनमॅनला सांगितलं, लाईनमॅन म्हणते अधिकाऱ्याला. म्हणजे ह्यांच्यामध्ये येत नाही, एकीच नाही. ते कम्युनिकेशन नसल्यामुळे हे सगळं प्रकरण घडत आहे. नाही तर आतापर्यंत जेही होते, पांडे साहेब होते, काळे साहेब होते, दिवस रात्र काम करून 24 तास लाईट देत गेले. नागरिकांनी तुम्हाला अनेक वेळा कॉल करतात, तुमच्या हातामध्ये कॉल असून सुद्धा तुम्ही कॉल उचलत नाही, तिथे उत्तर देत नाही, याचं कारण काय? फोन बंद असतो. बोला साहेब, तुम्हाला प्रश्न आहे. साहेब तुम्ही बोला, काहीच बोलणं झालं, तुम्ही बोला थोडस पाणी आलं, वारा आलं तर तुम्ही दिवस रात्र तुम्ही लाईट बंद करताय, ते कारण काय? आणि तुम्ही इन्व्हर्टर लावून, एसी लावून तुम्ही रूम मध्ये बसता आणि नागरिक हे गोरगरीब जनता दिवसभर मजुरी करून काम करून त्याने रात्री येते, त्याने रात्री सुखाची झोप सुद्धा लागत नाही आणि तुम्ही एसी मध्ये बसता, असं नागरिकांचं म्हणणं आहे. आणि कॉल केलं तर तुम्ही उत्तर सुद्धा देत नाही, कारण काय त्यामागे? हे फोन बंद ठेवण्याचे काही ते एक म्हणजे कमतरता, दोष, चुका काही झालेल्या असतील त्या आमच्या हातच्या आहेत. निश्चितच आम्ही त्या सुधारून घेऊ. अजिबात फोन बंद राहणार नाहीत. परंतु आता हे अचानक नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे हे मे महिना तेवढा पाऊस थोडासा सेट होईपर्यंत थोडा त्रास होणार आहे. आणि एसी वगैरे जे बोललात साहेब, आता तरी घरी जाऊन बघलात आणि आता इथं लोकललाच असतो मी इथं. तर आता इथून पुढे निश्चितच आम्ही फोनही चालू राहतील. जे काही चुका झाल्या त्या निश्चितच सुधरू. आणि कोण्या कारणामुळे जर फोन मिस कॉल दिसले तर त्या मिस कॉलवर फोन करून ग्राहकाच्या समस्या सुद्धा समजून घेऊ आपण. आणि काम समस्या काय त्याचं नेमकं म्हणजे पूर्ण समाधान काय याच्याबद्दल पूर्ण प्रयत्न करू. या जन आक्रोश मोर्चाच्या नंतर ही महावितरण कडून जी झालेली चूक आहे आणि ही जे वारंवार लाईट जाते, ही समस्या सोडवणार आहात का, सुटणार आहे का, याचं उत्तर द्या. निश्चितच सोडवणार आहोत. ज्या हातच्या पूर्ण जे काही म्हणजे आमच्या कामं आहेत ते करतच राहणार आहोत. प्राधान्यक्रमानं करू. आणि नैसर्गिक आपत्ती ही मे महिना थोडासा पाऊस सेट होईपर्यंत थोडस येत राहणार आहे. आणि पण एकदा पाऊस सेट झाल्यानंतर कुठलीही समस्या येत नाही. शहरी भागातून असून ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी सुद्धा लाईट 2-2 दिवस येत नाही. शहरातच ग्रामीण भागाचा सुद्धा प्रश्न आहे. आपलं कृपा करून आता इथून सुधारणा करू. काय निवेदन आहे ते निवेदन द्या. जेव्हा त्यांची वेळ संपायची राहते त्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला काहीच सांगत नाही. आणि मी व्यवस्था करतो. कुठं इथे एक रजिस्टर घेऊन ठेवायची. म्हणजे या 3 गोष्टी नितांत गरजेच्या आहेत. कोणते फोन अजिबात कोणाचे बंद राहू नये. फ्यूज कॉलचा फोन पाहिजे तर त्यांना एक राहण्यासाठी कोणता मी घेऊन देतो. कोणता? फ्यूज कॉलचा आपला 160चा. त्याच्यानंतर अखिलचा फोन अजिबात बंद राहिला नाही पाहिजे. आपल्या कोणाचेच अधिकाऱ्याचे फोन बंद राहिले नाही पाहिजे. एखाद्या वेळेस काय होते, कोण्या कारणामुळे मिस कॉल दिसतो तर मिस कॉल सुद्धा त्यांना आपल्याकडून रिप्लाय गेला पाहिजे. रिप्लाय गेला पाहिजे. या गोष्टी आपल्या हातच्या आहेत तेवढ्या करू. आणि ह्या थोडंसं जेवढं काय आता नियोजन एकाच वेळेस आलेलं आहे की गावाचं आपण म्हणजे शेती पंपाचे कामं थोड्या वेळ बंद करून इकडं गावातले चालू करून घेतलेले आहेत. तर ते आता हे आपल्या हातच्या गोष्टी तेवढ्या करायच्या. परत एकदा रिपीट करतो फोन अजिबात बंद राहिले नाही पाहिजे. ग्राहकांना म्हणजे जर समजलं की बा या वेळ म्हणजे एवढा वेळ लागतो तर त्यांना म्हणजे जी हे आहे त्यांना सोय म्हणजे त्यांनी त्यांचं नियोजन तर करू शकतात ना. फोन बंद राहिले नाही पाहिजे. इथं फ्यूज कॉलचे माणूस ठेवण्याची मी करतो व्यवस्था. परत ते पॉवर बँक लागत असेल तर मी सुद्धा एक घेऊन
ग्राहकाच्या जे संपर्क होणं गरजेचं आहे तो थोडासा कमी पडलेला आहे. तुमच्याकडे सर हं? किती लोक गुत्तेदार दिलाय तुमचं? आज आमच्याकडून डिव्हिजनहून आम्हाला 5 एजन्स्या दिलेल्या आहेत, पण त्याच्यापैकी आजपर्यंत 2 आलेले आहेत. एक श्रीकृष्ण आणि कोणतं शेंडगे लक्ष्मी आणि काल परत एक कोणतं दिले ते बिराजदार. काल एक मग दोन मिळाल्या नाही. बाकीचे तीन लोक जे आलेत ना त्या 3 लोकांना सगळं साहित्य आणलं काय म्हणतात असं? आता त्यांच्याकडे जे काय मग आहे त्याच्यावर अहवाल त्याचा बघणार कोण आहे, कोणाचं काम आहे? आता संबंधित सेक्शन इंचार्ज ते तुमच्या दोघांचं आहे ना ते. मग तुम्ही ते बघून सगळं कंपनी का आली नाही किंवा किती सामान मिळाले काय मिळालं नाही मग हे बघायचं सगळं तुमचं आहे की नाही? मग ते बार ते आणणार पाडून टाकणार पुन्हा तेच करून घेणार काय? नाही तुमचे बाकी 2 काय येणार चाललेत? ते आता बाकी तुमचे काय येणार चाललेत? बरं ऐका की, बरं तुमच्या अगोदर जे अधिकारी होते तुमच्या अगोदर अधिकारीच्या वेळेस त्यावेळेस जवळपास 10 कंपन्या दिलं होतं. मग तुमच्या काळामध्ये 5 का झालेत? आता त्यावेळेस नाही तुमच्या कंपनी तुमच्या काळामध्ये 5 का व्हायलेत? त्यातले 3 झाले. बरं, त्याच्यामध्ये 3 आलेत पण 2 आले नाही. बरं ते 2 का आले नाहीत हे पण सांगा ना आम्हाला. काय ते एमओ नाही, आम्हाला हे पण सांगा म्हणजे का आले नाहीत किंवा काय मेडलमेंट मध्ये आहे किंवा त्याला काय अडचण आहे किंवा आमदारांना नको म्हणलंय खासदारांना नको म्हणलंय नगराध्यक्षांना नको म्हणलंय. हातोडून विनंती करून मी सेटलमेंट माझ्या वैयक्तिक बाबतीत म्हणालो. सिस्टीमचं आम्ही settlement म्हणायला नाही, नाही, त्यांनी काय जमणार झालं? का जमणार झालं? काय जमणार चाललंय? कंपनी काय ना चालली? या गुत्तेदाराला तुम्ही दिल्या त्याच्याकडे सामान किती आहे काय नाही हे बघणार काय? ओरिजिनल आहे डुप्लिकेट आहे? यांचं काय प्रश्न त्यांचं उत्तर देऊ दे. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.